मित्रांनो, जय शिवराय. शक्यतो आपण कुठल्याही न्यूज पत्रकारिता या भानगडीत पडत नाही, पण परवाची जी घटना घडली तर या घटनेने अक्षरशः भारत सुन्न झाला. नवे नवे महाराष्ट्र नाही तर भारत सुन्न झाला. कारण की घटनाच तशी होती. एकाच वेळी एकच कुटुंब आणि संपूर्ण घर हे काही सेकंदात उद्ध्वस्त झालं. असा हा चांदगुडे कुटुंब आणि चांदगुडे परिवार याच्यातला कुणाल, संगीताबाई आणि त्या कुणालचे वडील, तर ही मंडळी एका क्षणात या जगाचा निरोप घेऊन एक्झिट झाली. पण त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आपण एक व्हिडिओ केला होता आणि तो स्पॉटला जाऊन केला होता. ना की कुठल्याच मीडियाने आतापर्यंत त्या स्पॉटला जाऊन व्हिडिओ केला नाही. आपण तो व्हिडिओ प्रॉपर तिथं जाऊन केला ज्या ठिकाणी कुणाल 2 फुटावरती बसलेला उभा होता. तर त्याच ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ केल्याच्या नंतर खाली एका सरपंचाचं स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं. ते सरपंचांचं म्हणणं होतं की हा कुठलाच आयफोनचा विषय नाही. ज्या पद्धतीने वृत्तपत्र किंवा सोशल मीडियावरती चर्चा झाली की आयफोनमुळं कुणालने या ठिकाणी सुसाईड केलं किंवा त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी गिळंकृत केलं, तर असा कुठलाच प्रकार हा आयफोनमुळं झालेला नाही हे आपण दर्शवत होतो. आणि मी त्याच्यावरती टाकलं होतं की विभक्त असलेल्या आईवडिलांना एकत्र करण्याचा कुणालचा हा प्रयत्न होता. आज मी काही व्हिडिओ तुमच्यासमोर या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो. तर त्या व्हिडिओमध्ये त्याचे वडील आणि त्या कुणालच्या आत्या यांचं ते स्टेटमेंट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर ते स्टेटमेंट याच आधारावरती आहे म्हणून मी म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचावं. हे संपूर्ण कुटुंब धनगर पिंपळगाव या ठिकाणचं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव या ठिकाणचं हे चांदगुडे कुटुंब आहे. आणि 15 दिवसापूर्वी कुणालचे वडील हे मुरलीधर चांदगुडे, तर हे 15 दिवसापूर्वी गावाकडे गेले होते. आणि त्या आत्यांकडं सुद्धा त्या कुणालची आई जाऊन देत नव्हती असं त्या आत्यांचं म्हणणं आहे, त्या कुणालच्या आत्यांचं. तर असे त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही बरेचसे विषय क्लिअर होताना आपल्याला दिसत आहेत. तर ते व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडतो. कृपया या गोष्टीची शहानिशा होईपर्यंत अजून काहीच सांगता येत नाही. याच्यात कुठले क्लू अजून बाहेर येतील, कारण की हे कुटुंब तर संपूर्ण संपलेलं आहे. आज त्यांच्या घरात एक पाळीव कुत्रा होता, जे मूक प्राणी, त्या प्राण्याला सुद्धा कळालं की आपला मालक वापस येणार नाही. त्या कुत्र्याला देखील 3 दिवसानंतर या ठिकाणी श्वान पथक घेऊन गेले महानगरपालिकेचे. आणि आता त्या घरात कोणीच नाही या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी. तर हे व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावा हाच माझा हेतू आहे. धन्यवाद. ताई, मला सांगा, तुम्ही मुरलीधर भाऊच्या कोण आहात बहीण आहे आणि त्याची. कशी घटना घडली, काय तुम्हाला नेमकं कळालं होतं? मी त्याची बहीण आहे. बर. त्याची घटना कशी घडली आम्हाला काही सांगू शकता येत नाही. बर. पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे. तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. बर. मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या तिच्यावाल्या. बर. त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला. मी तरी गच बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कम बोलले नाही का. मी म्हणलं मी जर काही म्हणून आणला येईन इतके दिवस, पण आमच्याकडे येऊन दिला नाही. शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. शेवट माझे चुलत भाऊ ते सगळे होते तिथं. ते म्हणले आम्हाला तिघ आमच्या संग द्या, आम्ही तिघाची मौत करतो. पण ते म्हणले नाही आम्ही देणार नाही म्हणे मौत तुमची. त्यांची बोली आम्ही नातून मुलगी घेऊन जाणार म्हणे, तुमचा तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्ही असं म्हणलं त्यांना, ते तसे म्हणले आम्हाला. मग त्यांनी त्यांचे किती बहिणी आहेत? आम्ही तिघी बहिणी. आणि तिघी. ते एक भाऊ होते ते एक भाऊ आता आमचाला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं. त्यांचं भाऊ लव्ह मॅरेज झालं. मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं. ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला. लई दिवस. मग तिने भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस. आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता ते. पण माझ्या मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर मला सगळे पाहुणे रावळे म्हणले इतके दिवस नाही आला नका की ना, पण तू फोन कर, ते लग्नाला येईन. म्हणून मग मी त्याला फोन केला. मी भाऊ लग्नाला येशील का? तर म्हणे हा बाई. मला आधी त्यांनी तडा बोलून घेतलं. मला बोलला. मी म्हणलं भाऊ काही असू पारताच मागचं सोडून दे, पण आता लग्नाला ये. मला म्हणला येईन बाई लग्नाला. हा. मग मी म्हणलं वहिनीला घेऊन ये, पोराला घेऊन ये. ते म्हणला बाई ते नाही येणार असं म्हणलं ते मला. मग लग्नाला आला त्यो. लग्न झाल्याच्या नंतर माझी एक मधली बहिणी माझी, त्याचा मुलगा वारला. मग त्याला वाटलं आता सगळेच करते. माझ्या बहिणीचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मुलगा वारला तिचा वाला.
मग त्याला वाटलं आता सगळे करते, आता यांना कोणी मी, त्याला असं वाटलं. त्याच्यामुळे 10 दिवस त्यांनी मग त्या मुलाचं केलं सगळं, जिथं तिथं आमच्या संग राहिला, बोलला, बसला. त्याच्यामुळे मग घरी गेला तो. त्याच्यानंतर मग बायकून त्याच्या भांडणं काढले. ते म्हणे तुला इतके दिवस बहिणी दिसल्या नाही, त्यांना दिसल्या नाही, आता कस का दिसायला लागला तू त्यांना, आता कमून बोलत काय संग, तुला त्या लागत्या का मी लागते. ते म्हणायचं मला तू लागते, त्या लागत्या, लई दिवसातून बोलायला लागल्या म्हणे, आपल्याला चांगलं वाटत म्हणे, असं म्हणायचं ते तिला. मग त्यांनी दोघा मायल्या का त्याला शिव्या दिल्या. लग्न झाल्यापासून तिकडेच राहायला गेले ते? तिकडेच राहत होता. किती वर्ष झाले त्यांना साधारण? 22 वर्ष झाले असते तरी त्याच लग्नाला. 22 वर्षात 22-23 गावाकडे वर्ष. किती वेळा आले त्याला? तो कंटिन्यू यायचा, तो असं यायचा, तो येत नसा असं नाही, पण माझ्या आई वडिलाला बोलत नसता तो. असं दारातून इथून जायचा तो त्याच्या वावरात. पण कशामुळे बोलत नव्हता ते काय व्हायचं, त्यांच्या दोघांची थोडी किरकिर व्हायची यांच्या संग बोलल्याच्या नंतर. कमून किरकिर होत होती. माझे वडील म्हणायचे बाई तू भाऊ तू लग्न करू नको, ती शेतीतली पोरगी, ती आपल्या शेतीत काम करायची नाही, तू अशी खेड्यातली पोरगी कर. पण त्याला पसंत होती, त्यांनी मनाने लग्न केलं. माझ्या आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही, फक्त बसून मला लग्नाला तिने आणलं होतं फक्त. ते म्हणे सगळे येणार लग्नाला, तूही, मी त्याच्या लग्नाला गेलते फक्त, बाकीचे कोणीच लग्नाला नव्हते. मग ते लग्न झाल्याच्या नंतर मग ते तिकडच राहिले. मग माझ्या आई वडिलांचे आपण त्याला आणायला जाऊ बाई, येईन तो आपल्या घरी, राहीन आपल्या तिथं. आम्ही दोघी बहिणी, माझे वडील, आम्ही आणायला गेलो त्याला. नाही येऊन दिलं. तो बी म्हणा मला नाही यायचं, तिच्या धाकाने म्हणाचा देव नको, मला नाही यायचं. आता ही कालची जी घटना घडली परवा दिवशी, तुम्हाला घटना घडल्यावर माहित झालं की घटनेच्या आधी काही फोन वगैरे? काहीच नाही, फोनच नाही. तर आम्हाला त्याचा फोनच नाही आला त्या दिवशी, कसंच नाही आला. करायचं तो, आम्ही खोटं बोलत नाही, आमचं जे खरंय ते आम्ही ते खरंच सांगणार. आम्ही खोटं बोलू शकत नाही, आम्हाला खोटं पण बोलता येत नाही. आम्ही एवढं 4 महिन्यापासून आम्ही दोघं बहीण भावंड, तिघं बहीण भावंड, आम्ही अशी एकूणाला बोलायचो फोनवर, पण आमच्या घरी नाही आला तो. फक्त एक दिवस आम्ही तिघं बहीण भावंड आम्ही इथं आलो, इथं मुक्कामाला राहिला. आई वडिलांपाशी म्हणलं आपण गेल्यानंतर आई बापाला चांगलं वाटन तू आल्याबरोबर आमच्या बरोबर, म्हणून आम्ही तिघं बहीण भावंड आलो, मुक्कामाला राहिलो. मग त्या दिवशी बी आता 15 दिवस झाले. तर मग ते माझ्या वडिला त्यांचं कर्ज माफ झालं. तो काय म्हणला मला कर्ज काढितो मी आणि त्यांना कर्ज काढून देतो. मग मी म्हणलं तू जाय, त्यांचे काय बँकेत पैसे असते थोडेफार काढून आण आणि कर्जाचं करून घे तुझं कुठाना तू. म्हणून तो आला इथं, रातभर राहिला. यांना दुसऱ्या दिवशी रोडला गडला घेऊन गेला, तिथून आणून सोडलं त्याला. ते काय कर्ज निघालं नाही. तर म्हणे बाई मी 8-10 दिवसांनी येतो, परत करतो म्हणे कुठाना. त्याच्या तो गाडीवर निघून गेला यांना इथं सोडून सनी. मग बाकीच्या नंतर यांच्या संग फोनच नाही त्याचा 15 दिवसापासून. फक्त मग आमच्या संग फोन राहायचा त्याचा बोलायचा, बाकीचं काहीच नव्हतं. म्हणजे हे त्यांच्या घरात वाद होत होते हे सुद्धा ते आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय. फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं तेच बोललं. ते म्हणला बाई मला ते घराच्या बाहेर काढलं. मी म्हणलं कमून काढलं भाऊ. तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला. मग तिने दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं. पत्नी कधी गावाकडे आलेच नव्हते? नाही यायचे ते, पण इकडे घरी नव्हते येत ते. ती तिकडेच रोडला उभा राहायची, ते वावरात जायचं चक्कर मारून चालल्या जायचं. तिथं तसं येतच नसं उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तर ओळख यायची. बहीण भावाची भेट तुमची कधी झाली होती शेवटची? आता त्याला 1.5 महिना झाला. आम्ही इथं आलतो त्याला 1.5 महिना झाला. त्याचीच आमची गाठ भेट झाली तेवढीच फक्त. माझ्या मुलाच्या लग्नात त्या दिवशी 1 दिवस आणि आता 1.5 महिना झाला त्या दिवशी 1 दिवस, एवढीच गाठ भेट झाली आमची. आम्हाला वाटत तेवढीच भेट आमची त्याची वेळी, नाही तर परत भेट नाही आमची. आम्हाला वाटत त्याला त्रास होतो, कशाला त्याला त्रास होऊन द्यायचा. आमचा एकूणचे एक भाव आहे, आम्हाला लांबून दिसतो तर आम्ही सुखी मानित होतो. आमच्या आई वडिलाचं आम्ही सगळं करायचो, त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त त्रास देत नसं, आम्ही काहीच नसं करीत. आमच्या आई बापाचं आम्ही सगळं करायचो. आणि त्या दिवशी सुद्धा बोलणं झालं आमचं आणि त्याचं बोल भाऊ तू काही करू नको आई बापाचं, फक्त या जाय त्यांच्या संग बोला जाय राह जाय बसा जाय उठा जाय, काही करू नको आम्ही सगळं करतो. माझं त्याचं एवढं पण बोलणं झालं त्याच्यासोबत. ते म्हणलं हा बाई हाय ना मी करीन ना, मला असं म्हणलं. ते तुमचं नाव? माझं शोभा राजेंद्र मस्के. तुमचं कुठलं गाव? माझं दहीगाव गाव आहे, पण आम्ही भेंड्याला राहायला आहे. भाऊ तुमचं नाव सांगा मला आणि घटना तुम्हाला केव्हा माहित झाली? संध्याकाळी 7-7:30 झाली ती. मग काय त्याच्यातून मग माहित झाल्यावर मग ते येत होतं आणत होते पाहुणे त्याला. इथं आणल्यावर मग माहित पडलं. तवर काहीच नव्हतं माहिती, दुसऱ्यांना सांगितलं नाही आणि आम्हाला माहित नाही. मग त्यांनी काय सांगितलं होतं नेमकं? कोणा त्यानं सांगितलं पाय मोडा म्हणून सांगितलं. पाय मोडला म्हणून सांगितलं? हा पोराचा. पण इथं दिसल्यावर तुम्हाला काय वाटलं सगळा तुमचा प्रसंग पाहून? मग काय असं पाहिलं ते सारे हेच गथोड बांधून आणलं आपलं दर्शक. बर बर. हा
तुमची शेवटची भेट कधी झाली तुम्हाला आठवतं का? कधी गावाकडे आले होते काय? मग आता 15 दिवस झाले त्याने गेला होता इथून तो. मग त्या इथं झाडझूड केली, इथं राहिला, रातभर राहिला. उदगाव मला कर म्हणून गडाला गेला. गडा काढायची म्हणून आम्ही पाहायला गेलो. मग ते कागदपत्र गोळा करा मग आम्हाला सांगितलं की तसं दुसऱ्या रोजी आंबडला गेला. ते कागदपत्र आणले दुसरे 2-3 बारे 2-3 आणले. मग उद्या जायचं होतं ते शेजारी म्हणजे काढून देणार होता. त्याच्या सासू माय मेली तिची. मग म्हणलं आता राहू दे पुढे द्या चोरचं असं. मग ते राहिलं तर मग आता ते काल भेटला होता तर त्याच्या आधी हेच आमचं झालं जास्त. तिकडे काय करत होते व्यवसाय वगैरे म्हणजे काय? कुठं तिकडे ठेव ट्रकवर होता तो. ट्रकवर चालक होते. हा बर. मग ट्रक चालित होता तर मग ट्रकवर राजीन ते बायकोनं ते घरून काढून दिलं बाबल्या कानान बायकोनं. मग येऊ नको म्हणे. हा येऊ नको म्हणे. मग आपण तिकडे हॉटेल मध्ये खायचं आणि ते ट्रक मध्ये झोपायचं. तर मग त्याला आणखी मग काय नाही झालं तर मग ही घटना मग हे अशी केली आहे ना असं. मग पोरांना किती दिवसाला भेटायला यायचे तुम्हाला ते? काय मला भेटायलाच नसतं. भेटायला येतच वावरात त्याचे वावर दिलं वाटून त्याला. त्याच्या वावरात त्या ठोक्यावाल्या कडे यायची तिथून आपलं जर असं चाललं जायचं. मला बोलत नसतं काही. मग काय असं आम्ही वाटत नाही बोलत तर नको बोलू. मग ते आपलं त्याचं ते खायची आम्ही आंबलं तर लंगड मंगड करून आपलं खायचे आपलं. तुमचं नाव बाबा? दामू धोंडीबा चांदगुडी. त्यांचे राहत होते तर आम्हाला काही वाटत नव्हतं. आम्ही म्हणायचं हाय त्यांचे काय करायचं आपल्याला तरी शारीरिक जगातच होतं. त्यांनी केलं म्हणून काय झालं आम्ही असं समजून घ्यायचं आमच्या मनाला. त्याच्यामुळे आम्ही त्याला त्रास देत नसतं काही म्हणत नसतं. आम्ही त्याला दिसतो ना लांबून कमी जातो येताना मन भरायचं आमचं. म्हणजे त्यांच्यात वाद व्हायचे का पती पत्नीमध्ये? पती पत्नीत वाद होते का नव्हते आम्हाला ते नाही सांगता यायचं. पण ते आमच्याकडे बोलून देत नव्हती ती आमच्या संग त्याला असं करायची. बरं तुमची त्यांची भेट कधी झाली मग शेवटची? आमची भेट म्हणजे बहीण भावाची? 1-1.5 महिना झाला तेव्हा आम्ही इथे 2-3 जण आलो होतो. आम्ही सगळे एवढंच भेटला आमच्या संग. परत नाही बोलला त्यांच्या म्हणजे असं फोनवर बोलायचं एवढं. मी सांगते माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा 4 महिन्यापासून आमच्या संग बोलत होता ते. तर तिने लगेच घराच्या बाहेर काढून दिलं त्याला. त्यांच्या संग राह म्हणे तर मग आमच्या संग राह म्हणे. त्यांच्या पत्नी पण लागत आहे तर मग ते म्हणे डोई लागत आहे तर तू आमच्यात राहू नको म्हणे घराच्या बाहेर बोल म्हणून त्यांनी घराच्या बाहेर काढून दिलं त्याला. मग ते गाडी चालायचा मोठी गाडी चालायचं गाडीतच झोपायचं गाडीतच राहायचं. इकडं आई बापस तिकडं नुसतं यायचा उभे वेळ आपल्या भेटायचा आणि मागं जायचं. इकडं पण नाही आला राहायला. आणि म्हणायचं भाऊ तो भांडण तंडण मिटून जाईल कधी कधी गोड वातान तुमची एकूणाराला वातान नको तसं करू. मी म्हणायचं तू तुपल्या घरी जाय बाबा. मी त्याला समजून सांगायचं असं. पण ती असं समजून नव्हती घेत अशी. आम्हाला वाटत आम्ही तिला एखादा अर्धा शब्द बोला यांचे गोड होते आपण काय वाद घालायचा. आम्ही त्यांना काहीच म्हणलो नाही. त्यांना हाकून दिलं का काहीच म्हणलं. बरं तुम्हाला काय अंदाज वाटतो घटना घडली म्हणजे कशामुळे घडली असं? आम्हाला ते काहीच सांगते नाही तिकडे असं कॉन्टॅक्टच नाही. कसाच कॉन्टॅक्ट नाही त्यांचा ना आमचा मला. फक्त फोनवर आपलं बहीण भाऊ असून सुद्धा कसंच कॉन्टॅक्ट नाही आमच्याला. फक्त फोनवर बोलायचं त्याच्या संग फक्त असं होतं. फक्त फोनवर बोलायचं आम्ही एवढे 4 महिन्यापासून. 25 वर्ष होत आले असतील तसं आमच्या संग ते बोलत नव्हतं. 25 वर्षापासून बोलत नव्हतं आमच्या संग. तरी आम्ही त्याची अपेक्षा नाही केली बोलण्याची. आम्हाला असं वाटतं जातो येतो लागून दिसतो आम्हाला नाही चांगलं वाटत. आम्ही त्यांच्या संग कधीच वाद घातला नाही. आमच्या संग कम बोलत नाही काय बोलत. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर फक्त माझे वडील म्हणले चला आपण त्याला घेऊन येऊ घरी. तेव्हा 1 दिवस त्याच्या घरी गेलो तर आम्ही नाही आले आमच्या संग ते दोघं नवरा बायको. नाही येऊन दिलं ते.